NMC नागपूरची आन्सर की आलेली आहे. तर आता ती डाउनलोड कशी करायची आणि तसंच काही ऑब्जेक्शन असतील, कुणाला काही आक्षेप असतील, हरकती असतील तर ते कसे नोंदवायचे ते दोन्ही मी एकाच व्हिडिओमध्ये एक्सप्लेन करतो आता. तर हे 2 तारखेला त्यांचं लेटर आलं होतं. हे ग्रुपवर पण टाकलं होतं मी लेटर. ठीक आहे, 2 तारखेचं लेटर होतं ज्याच्यामध्ये त्यांनी सांगितलं होतं की 3 तारखेपासून तुम्हाला संकेतस्थळावर 3 ते 6 तारखेपर्यंत 3 दिवस तुम्हाला आन्सर की उपलब्ध करून देण्यात येईल. जर तुम्हाला काही आक्षेप असतील, काही ऑब्जेक्शन असेल, काही रॉंग आन्सर आहे किंवा रॉंग क्वेश्चन आहे तर त्याच 3 दिवसामध्ये तुम्हाला म्हणजे 6 तारखेपर्यंत रात्री 12पर्यंत तुम्हाला योग्य त्या कागदपत्राच्या पुराव्यासह तुम्हाला ते ऑब्जेक्शन नोंदवावं लागेल. तर प्रत्येक ऑब्जेक्शनसाठी तुम्हाला ₹200 चार्ज लागेल. तर आन्सर की डाउनलोड कशी करायची आणि ऑब्जेक्शन कसं नोंदवायचं ते सांगतो मी. आता तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये मी लॉग इनची लिंक देईन. त्या लिंकवर क्लिक केलं तुम्ही डायरेक्ट या लॉग इन पेजवर येतात. तर इथे तुमचा जो काही ID असेल आणि पासवर्ड असेल तो टाकायचा आहे. त्यानंतर खाली जो इथं कॅप्चा दिसेल तुम्हाला, जो काही कॅप्चा असेल तो इथं फिल करायचा आणि लॉग इन करायचं आहे. तर आता मोस्ट ऑफ द कॅन्डिडेटला काय होतं की हे असं वाला एक पेज ओपन होत आहे की चेंज पासवर्डचं. आधीचा पासवर्ड एक्सपायर्ड झालेला आहे. तर तुम्हाला काही करायचं नाही, हे ऑलरेडी आलेला असेल तुमचा ID पासवर्ड, ऑलरेडी ओल्ड पासवर्ड जो तुम्ही आत्ता टाकला तो असेल. तुम्हाला काय करायचं फक्त न्यू पासवर्ड सेट करायचा आहे. इथे एखादा न्यू XYZ काही पण जो तुम्हाला पासवर्ड ठेवायचा आहे तो पासवर्ड इथे आणि तोच परत कन्फर्म करण्यासाठी इथे तोच पासवर्ड इथे टाका आणि खाली हा जो काही कॅप्चा दिसेल तो इथं फिल करा आणि चेंज पासवर्डवर क्लिक करा. तुमचा पासवर्ड चेंज होऊन जाईल. ठीक आहे. त्याच्यानंतर परत तुम्हाला हेच लॉग इनवालं पेज ओपन होईल. पुन्हा एकदा तुम्हाला लॉग इन करावं लागेल. आता न्यू पासवर्ड टाकून तुम्हाला लॉग इन करावं लागेल. ठीक आहे, जे तुम्ही आता इथं टाकलं होतं ते वालं. एकदा तुम्ही लॉग इन केलं तर हे तुमचं डिटेल्सवालं पेज ओपन होईल. याच्यावर तुमचं नाव, ॲड्रेस, सर्व तुमच्या पर्सनल डिटेल्स असतील सर्व याच्यावर. ठीक आहे, हे वालं पेज ओपन होईल. तुम्हाला याच्यावर क्लिक करायचं आहे इथे अप्लाय पोस्टवर. अप्लाय पोस्टवर क्लिक केल्यानंतर तुम्हाला हा वाला विंडो ओपन होईल, ही वाली. याच्यामध्ये इथे हे ॲक्शनच्या खाली हे आयवाला जो आयकॉन दिसतो आहे त्या डोळ्याच्या आयकॉनवर तुम्हाला क्लिक करायचं आहे. त्याच्यानंतर तुमचे हे वालं ॲप्लिकंट डिटेलचं पेज ओपन होईल. हे पेज ओपन झाल्यानंतर तुम्हाला याच्यामध्ये बघा इथं कॅन्डिडेट रिस्पॉन्स लास्टवाला जो ऑप्शन दिसतो आहे. ठीक आहे, हे खाली तुमच्या डिटेल्स असतील, सर्व फॉर्म वगैरे तुम्ही भरलेला असेल तर इथं वर कॅन्डिडेट रिस्पॉन्स जिथं दिलेलं आहे तुम्हाला त्याच्यावर क्लिक करायचं आहे. त्याच्यावर क्लिक केल्यानंतर तुम्हाला बघा हे असं येईल की टू डाउनलोड युअर क्वेश्चन पेपर. बघा इथं टू डाउनलोड युअर क्वेश्चन पेपर असेसमेंट NMC रिक्रुटमेंट एक्झाम 27 मार्च 2025 सब्जेक्ट नर्स GNM. क्लिक हिअर. इथं क्लिक हिअर जे ब्लूमध्ये दिसतं त्याच्यावर क्लिक करा. तुमची आन्सर की डाउनलोड होऊन जाईल, तुमचा पेपर डाउनलोड होईल. ठीक आहे, ओपन होईल तेच तुम्हाला डाउनलोड करून घ्यायचं मोबाईलमध्ये. ठीक आहे, हे झालं आन्सर की डाउनलोड करण्यासाठी. आता समजा तुम्हाला काही ऑब्जेक्शन असेल तर तुम्हाला मी आत्ता सांगितलं याच्या बाजूलाच बघा ऑब्जेक्शन फॉर्म म्हणून एक ऑप्शन आहे, त्याच्यावर क्लिक करावं लागेल. त्याच्यावर क्लिक केल्यानंतर बघा हे ऑब्जेक्शन फॉर्मवर क्लिक केल्यानंतर हे असं वाला विंडो ओपन होईल. याच्यामध्ये इथे या ठिकाणी तुम्हाला क्लिक हिअर टू रेज ऑब्जेक्शन, तुम्हाला ऑब्जेक्शन रेज करण्यासाठी इथे याच्यावर क्लिक करावं लागेल. ज्यावेळेस तुम्ही त्याच्यावर क्लिक करताल हे वालं पेज ओपन होईल, ऑब्जेक्शनवालं पेज ओपन होईल. याच्यामध्ये तुमच्या काही डिटेल्स ऑलरेडी असतील, तुमचा सिक्वेन्स नंबर, नाव, तुमचा मोबाईल नंबर, ईमेल ID हे सर्व आधीच असेल. तुमची काय शिफ्ट वगैरे जी काय होती ते शिफ्ट, त्याच्यानंतर एक्झामची डेट हे सर्व ऑलरेडी असेल. तुम्हाला फक्त ह्याच्यामध्ये सिलेक्ट कोणते ऑप्शन करायचे आहेत की एक आहे हा क्वेश्चन ID वाला. तुम्हाला ज्या पण क्वेश्चनवर ऑब्जेक्शन घ्यायचं आहे. आता तुम्ही क्वेश्चन IDवर जर क्लिक केलं तुम्ही हे असं पूर्ण हे असे नंबर ओपन होतील. हे नंबर काय तर तुमचा क्वेश्चनचा ID आहे की तुम्हाला कोणत्या क्वेश्चनवर ऑब्जेक्शन घ्यायचं आहे. आता जसं एक एक्झाम्पल बघा, हा तुमचा क्वेश्चन पेपर आहे. ठीक आहे, आता तुम्ही आन्सर की डाउनलोड केली, तुम्हाला हे असं होईल. समजा तुम्हाला आता याच्यामध्ये या क्वेश्चनवर ऑब्जेक्शन घ्यायचं आहे. हा सेकंडवाला जो क्वेश्चन आहे, हू अमंग फॉलोइंग द, ठीक आहे, हा वाला क्वेश्चन. तर याच्यासमोर बघा इथे क्वेश्चन ID दिलेला आहे. ठीक आहे, हा क्वेश्चन ID जो नंबर दिलेला आहे हा क्वेश्चन ID आणि जे 4 ऑप्शन होते ते हे 4 ऑप्शनचे ID आहेत खालचे. जर समजा तुम्हाला एखादा आन्सर चुकीचं वाटतं, तुम्हाला त्याच्यावर ऑब्जेक्शन घ्यायचं आहे तर तुम्हाला हा आन्सर ID लागेल. पण सगळ्यात पहिले तुम्हाला क्वेश्चन ID चूज करावं लागेल की तुम्हाला कोणत्या क्वेश्चनवर ऑब्जेक्शन घ्यायचं आहे. समजा तुम्हाला या क्वेश्चनवर ऑब्जेक्शन घ्यायचं आहे ह्या सेकंड नंबरच्या, तर त्याचा क्वेश्चन ID
हा इथे समोर दिलेला आहे, हा क्वेश्चन आय डी तुम्हाला सिलेक्ट करावा लागेल. ठीक आहे, याच्यामध्ये हा जे पूर्ण नंबर ओपन होतील याच्यामध्ये तुमचा प्रत्येकाने आपापल्या जर कोणाला ऑब्जेक्शन टाकायचं असेल तर आपला क्वेश्चन आय डी सिलेक्ट करा आपापल्या पेपरवरून आपलाच लॉग इन करून. कारण सगळ्यांचा सिक्वेन्स वर खाली असतो, वेगवेगळा असतो, त्याच्यामुळं प्रत्येकाचा वेगवेगळा येऊ शकतो. तर आपापल्या ह्याच्यावर लॉग इन करून तुमच्या पेपरमध्ये जो क्वेश्चन आय डी दिसेल तो सिलेक्ट करा. ओके, एकदा क्वेश्चन आय डी सिलेक्ट केलं त्याच्यानंतर तुम्हाला लँग्वेज चूज करायचे, मराठी का इंग्लिश. ठीक आहे, त्याच्यानंतर हे साईडला लँग्वेज आलं, मराठी का इंग्लिश चूज करायची. त्याच्यानंतर ओके, नेचर ऑफ ऑब्जेक्शन, तुम्हाला नेमकं ऑब्जेक्शन काय घ्यायचं आहे की बघा ह्याच्यामध्ये ऑप्शन काय आहेत की ऑल ऑप्शन इनकरेक्ट, त्या क्वेश्चनचे चारी पण ऑप्शन चुकीचे आहेत का, इनकरेक्ट क्वेश्चन का क्वेश्चनच चुकीचा आहे का, मल्टिपल करेक्ट आन्सर का त्या क्वेश्चनचे एकापेक्षा जास्त आन्सर आहेत, का इनकरेक्ट आन्सर की का त्याच्यामध्ये आन्सरच चुकीचं आहे त्या चारही ऑप्शनमध्ये नाही, का आउट ऑफ सिलेबस. तर तुमचं जे काही म्हणणं असेल त्याच्यापैकी सिलेक्ट करायचं. ठीक आहे, ते झालं नेचर ऑफ ऑब्जेक्शन की तुम्हाला ऑब्जेक्शन नेमकं काय घ्यायचं आहे. त्याच्यानंतर खाली एक आहे ऑप्शन अजून, डू यू वॉन्ट टू ॲड रिमार्क. आता याच्या जर तुम्ही जर यस केलं तर तुम्हाला काही रिमार्क ॲड करायचं आहे का, जर तुम्ही त्याला यस केलं तर असा एक बॉक्स ओपन होईल, याच्यामध्ये तुमचं जे काय म्हणणं असेल तुम्ही तिथं टाईप करू शकता. तिथं तुम्हाला त्या क्वेश्चन रिलेटेड किंवा ऑब्जेक्शन रिलेटेड तुम्हाला काही एक्सप्लेन करायचं असेल, बोलायचं असेल तर तुम्ही तिथं टाईप करू शकता. समजा तुम्ही त्याला नो केलं, बघा इथं नो केलं तर त्याला काही नाही, तो बॉक्स निघून जाईल, त्याच्यामध्ये काही येणार नाही. ठीक आहे, त्याच्यानंतर खाली बघा इथे अमाऊंट दिसायला तुम्हाला, अमाऊंट 200 रुपये. तर हे तुम्हाला प्रत्येक ऑब्जेक्शनला, तुम्हाला जेवढ्या क्वेश्चन ऑब्जेक्शन आहे तर प्रत्येक क्वेश्चनला 200 रुपये तुम्हाला चार्ज लागेल. त्याच्यानंतर खाली आहे क्लिक हिअर टू अपलोड, तुम्हाला काहीतरी पुरावा द्यावा लागेल ना की तुम्ही जर जे आन्सर ऑब्जेक्शन घेत आहे की याचं आन्सर हे नाही हे आहे, तर तुम्ही ज्या बुकचं वगैरे रेफरन्स देत आहे. ठीक आहे, आता तुम्ही इथे एस करून तुम्ही त्या बुकचं नाव वगैरे काय जे काय असेल ते रेफरन्स डिटेलमध्ये लिहू शकता आणि तो पुरावा इथं त्याचा फोटो काढून इथं अपलोड करायचा आहे. तर क्लिक हिअर टू अपलोड असं ऑप्शन आहे, त्याच्यावर तुम्ही क्लिक केलं तर असं येईल. तर काही नाही, तर फक्त तुमच्या मोबाईलमध्ये वगैरे जिथं तो फोटो असेल तो तिथे तुम्हाला अपलोड करायचा आहे आणि खाली इथे सबमिट बटन आहे, सबमिटवर क्लिक केलं ते ऑब्जेक्शन सबमिट होईल. त्याच्यानंतर तुम्हाला फक्त पेमेंट करावं लागेल. तर हे झालं ऑब्जेक्शन घेण्याचं, हे झालं एका ऑब्जेक्शनसाठी. जर समजा तुम्हाला एकापेक्षा जास्त क्वेश्चनवर ऑब्जेक्शन घ्यायचे तर 2 क्वेश्चन 3 सेम प्रोसेस करावं लागेल. परत तुम्हाला यावं लागेल इथं, परत तुम्हाला क्लिक हेअर टू रेज ऑब्जेक्शन, परत त्याच्यावर क्लिक करावं लागेल. ठीक आहे, मग तुम्ही जे काय फर्स्ट ऑब्जेक्शन घेतलं समजा ते इथं दिसेल तुम्हाला. आता तुम्हाला आणखीन एक ऑब्जेक्शन घ्यायचं, परत त्याच्यावर क्लिक करा. आता दुसरी विंडो ओपन होईल, त्याच्यामध्ये पण परत सेम आता मी सांगितलं तसं परत तुम्हाला कोणता क्वेश्चन सिलेक्ट करायचा, क्वेश्चनचा नंबर. ठीक आहे, हा क्वेश्चन आय डी, याच्यामध्ये जो काय तुम्हाला ज्या क्वेश्चनवर ऑब्जेक्शन घ्यायचं आहे आणि सेम प्रोसेस राहील. तर प्रत्येक वेळेस तुम्हाला हीच सेम प्रोसेस फॉलो करावं लागेल. ओके, तर याच्यामध्ये मी आता तुम्हाला दोन्ही सांगितले की आन्सर की कशी डाउनलोड करायची आणि ऑब्जेक्शन कसं घ्यायचं. याच्या व्यतिरिक्त काही डाऊट्स असतील तर डिस्क्रिप्शनमध्ये लिंक आहे, ग्रुपमध्ये जॉईन करून तिथे विचारू शकता.